तर आपण काय कुठल्या पक्षाचे स्टार प्रचारक नाही, प्रवक्ते नाहीत, आणि त्या मोकार कोट्यात आपल्याला जायचं पण नाही बाब्या. हो, परभणीला गौतमी पाटील येणार आहे. बरं झालं, मग काय करू सांग ना. मला चान्स दिल्यावर तिच्यासोबत एक डान्स करतो. कांदा कापताना कचकच बोट सुईतनं वाचवली, ते म्हणू का? एवढं चांगलं सांगू लागलो. तुझा नेता तुझ्या कल्याणासाठी, तुझ्या मायबापाच्या स्वप्नासाठी, तुझ्या शेतात पिकलेल्या पीक मालाच्या भावासाठी कुठल्या पक्षात गेला नाही, लढला नाही. तो आतापर्यंत त्यानं त्याचा विचार केलाय. इथून पुढे तरी तुला तो हा विचार करायचा आहे. 2024 काही करा, 2048 पर्यंत सत्ता कोणाकडे बी येऊ द्या, आपल्या घराचं चित्र बदलणार नाही, आपल्या घराचे पत्र बदलणार नाही, आपल्या घराच्या बाजूला जे काही इटा आहेत आणि त्या इटाच्या वरती जे स्लॅब मारायचं का त्याचं चित्र बदलणार नाही, आपल्या घरावर कधी लाइटिंग येणार नाही, आपल्या माईच्या अंगात कधीच नऊवारी बढियापैकी नवी साडी येणार नाही, आपल्या बापाची बनेल बदलणार नाही. त्यासाठी पर्याय एकच आहे, आता आपल्याला कष्ट करायचे, आपल्याला मेहनत घ्यायची. याचे काय कुठाने व्हायले हो द्या. आपलं काम आहे कुठतरी छोटा मोठा उद्योग चालू करा, याच्या मागे लय दिवस फिरू नका. बियरचा खप वाढवण्यासाठी सरकारची समिती, चांगली गोष्ट आहे. हा, लवकर बियरचे भाव कमी करा. मी आणि पोरग मग सोबतच बसतो. पहिलेच आम्ही क्लासची फीस देऊ, ट्युशनची फीस देऊ, शाळेची फीस देऊ, बेजार आहेत. तेवढंच जराशी बियरची किंमत कमी झाली तर आमच्या लेकरासाठी बरं होईल. म्हणजे लेकरू ते बी पेईल आणि मला एखादा घोट पाचिल. बरोबर आहे, चांगलं काम करायला तुमच्या या कामासाठी भरभरून शुभेच्छा. कारण तुम्ही त्या पक्षात होते, आज तिकडे जायचंय. काही माझे मित्र पाहिले काही दिवस त्या पक्षात होते, आज ते या पक्षात गेले आणि ते फेसबुकला लिहिले, अरे फोक्या म्हणलं तू खायचे वांदे रे, तू कायल बेजार व्हायला, तू कायल पक्षाबद्दल लिहायला, तुला ओळखतेत का मोदी साहेब? हा, तुम्ही लायकी त्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सदस्यापर्यंत नाही आणि तू फेसबुकवर पक्षाबद्दल काय लिहायला रे? तू खरं काय, तू कायल बेजार व्हायला? जे देशात चाललेले चालू दे, त्याचे जे कुठाने चाललेले चालू दे, तू काम काय, तू घरचं पाय ना बाबा. काल काय मायबापाला जराशी मदत करू लाग, ते तुला कळावं म्हणून फक्त बोलायला लावलं, फक्त बाकी काय नाही. बाकी मात्र इकडे वॉशिंग पावडर ढिरमा, जिसने भी कुटाना किया वाला है, जिसने भी इधर उधर का पैसा हड़प लिया है, उसको जाना ही पडेगा. म्हणून आपलं काम काय, आमचं काय नाही. आसमान से टपका, खजूर पे लटका, घर का ना घाटका, आमच्याकडे कोणी येऊ शकत नाही. हा, त्यामुळे इथून पुढे मात्र प्रत्येकाने सामान्य नागरिकांनाच फक्त तेवढा अधिकार राहील बोलायचा. बाकी नेत्यानं कुठल्या जागावर डायलॉग घालायचा हल्ला. एक तुला कार्यक्रम केला, एकच फोन आला, तो काम आहे दुसऱ्या दिवशी जाहीर प्रवेश. हा, इकडे नेते वाहिले पृथ्वीराज चव्हाण म्हणले आम्हाला वाटलं नव्हतं असं. तसंच असते, जे वाटत नसते तेच होत असते साहेब. हा, तुमचंही काम होतं या काळात प्रत्येकाने जसं पेटून उठायचं. अरे शांततेच्या काळात घाम गाळा, म्हणजे युद्धाच्या काळात अतिरिक्त रक्त सांडण्याची गरज पडणार नाही. आपल्या भारताच्या वायव्य दिशेला एक छाटूरभूर देश आहे, त्याचं नाव आहे पाकिस्तान. त्याची तर अवकात नाही. त्या देशात जेवढी लोकसंख्या आहे तेवढे आपल्या देशात पोलीस भरती तयारी करणारे पोर आहेत. त्या देशाची लोकसंख्या आहे का तेवढे जेलमध्ये आमच्या इथं कैदी आहेत. यायला जर म्हणलं तुम्हाला 2 GB डाटा किंवा तुमची शिक्षा माफ, सुबह होते पाकिस्तान साफ.